मुलांना आपलं जे 7वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती हे आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा थोडक्यात जो सराव आहे तो देखील आपण घेणार आहोत. तर बघा, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिले जातील. आपल्याला योग्य जे ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, पहिला जो आपला प्रश्न आहे तो असा आपल्याला विचारलेला आहे की 17व्या शतकात फ्रेंच गणिती डॅश यांनी प्रतलातील बिंदूचे स्थान निर्देशक जे आहे ती पद्धती सुचवलेली आहे. त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट दिलेला आहे रेन मार्टिन आणि सेकंड दिलेला आहे रेन देकार्त. मग कुठलं योग्य आहे? अगदी बरोबर, रेने देकार्त हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एक्स अक्ष व वाय अक्ष एकमेकास डॅश असतात, ते लंब असतात की लघुकोनात असतात? अगदी बरोबर, कशा असतात तर ते एकमेकास लंब असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो एक्स अक्ष व वाय अक्ष यांच्या छेदन बिंदूला डॅश म्हणतात, तर त्याला संपात बिंदू असं म्हटलं जातं की आरंभ बिंदू म्हटलं जातं? सांगा पाहू. अगदी बरोबर, त्याला आरंभ बिंदू जे आहे ते म्हटलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की आरंभ बिंदूचे निर्देशक डॅश आहे, तर आरंभ बिंदूचे जे निर्देशक आहे ते 0 0 आहे की डी आहे? काय असणार आहे? अगदी बरोबर, आरंभ बिंदूचे निर्देशक आहे 0 0. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 विभाग होतात, त्या प्रत्येक विभागाला डॅश असे म्हणतात. त्याला प्रतल 4 असे म्हणतात की चरण असे म्हणतात? सांगा पाहू, काय म्हणतात? अगदी बरोबर, त्याला चरण असे म्हटलं जातं. 4 चरण त्याचे पडत असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशांक 0 असतो. मग बघा, इथे वाय अक्ष येणार आहे की एक्स अक्ष येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे तर एक्स अक्ष येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, डॅश अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशांक 0 असतो, मग तो वाय अक्षावरील असेल की एक्स अक्षावरील असेल? अगदी बरोबर, तो वाय अक्षावरचा असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा की -3 -4 हा बिंदू डॅश ह्या चरणात येतो, तर तो कुठल्या चरणात येणार आहे? तो चरण 4 मध्ये येणार आहे की चरण 3 मध्ये येणार आहे? आपल्याला माहित आहे की हे जे वजाचं चिन्ह आहे ते कशामध्ये येतं? वजा चरण 3 मध्ये येतं, म्हणून चरण 3 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत हा बिंदू डॅश चरणात असतो, तो दुसऱ्या चरणात असतो की पहिल्या चरणात असतो? ज्याचे काय सांगितलेलं आहे, दोन्ही निर्देशक हे कसे असतात? धन असतात. मग ज्याचे दोन्ही निर्देशक जर धन असतील तर ते कुठल्या चरणामध्ये येणार आहे? अगदी बरोबर, पहिल्या चरणामध्ये येणार आहे. तर पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे ज्याचा एक्स निर्देशांक धन व वाय निर्देशांक ऋण आहेत असा बिंदू डॅश चरणात येतो, मग तो दुसऱ्या येतो की चौथ्या येतो? अगदी बरोबर, कुठला येतो तर चौथ्या चरणामध्ये धन आणि ऋण हा निर्देशांक येतो. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो सराव आहे या पाठाचा तो देखील आपण इथे घेतलेला आहे. आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जे प्रकरण आहे त्यातील जे काही प्रश्न आहेत ते आपण समजून घेणार आहोत, त्याचे योग्य उत्तरे देणार आहोत. बघा, आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील. त्यामधून आपल्याला योग्य जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण कोणत्या स्वरूपाचे आहे? ते एक्स बरोबर 0, एक्स बरोबर a, y बरोबर a की x बरोबर y? काय असणार आहे सांगा बघा मुलांनो, की y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण कोणत्या स्वरूपाचे असते? अगदी बरोबर, ते काय असणार आहे की x बरोबर a हे आपलं काय आहे तर योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांना, आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो? आणि आपल्याला त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. ए ओ, ए ए, ओ बी की बी बी? मग आपलं योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर ए ओ हे जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की पी म्हणजेच -1 त्याचे निर्देशांक आहे 1, क्यूचा आहे 3 - 4, आरचा आहे 1 - 1,
एसचा आहे -2 -3, टीचा आहे -4 आणि 4. यापैकी चौथ्या चरणातील जे बिंदू आहे ते कोणते असणार आहे? तर ते पी आणि टी असणार आहे, क्यू आणि आर असणार आहे, फक्त एस की पी आणि आर. काय असणार आहे सांगा? अगदी बरोबर, क्यू आणि आर हे असणार आहे. याच प्रकारे आपण दुसरा देखील प्रश्न घेणार आहोत की रेषा y बरोबर x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या रूपात असतील? तर बघा, a वजा a, a o a की a o कोणत्या रूपात असणार आहे? अगदी बरोबर, a a या रूपामध्ये असणार आहे. तर पहा मुलांनो, x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y कोणत्या स्वरूपाचे असते? तर ते y बरोबर b, x बरोबर b, y बरोबर 0 की y बरोबर x. काय असते? तर y बरोबर b हे असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा दिलेला आहे की आरंभ बिंदूचे निर्देशक काय आहे? तर आरंभ बिंदूचे निर्देशक बघा, 0 1, 0 वजा 1, 0 0 की 1 0. तर आरंभ बिंदूचे जे निर्देशांक आहे ते कुठले असणार आहे? अगदी बरोबर 0 0 हे आहेत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे -5 5, 6 5, -3 5, 0 5 या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे जे समीकरण आहे ते आपल्याला विचारलेले आहे. ते x अक्षाला समांतर असते, y अक्षाला समांतर असते, आरंभ बिंदूतून जाणारे असते की यापैकी कोणतेही नाही. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, x अक्षाला काय असते? तर ते समांतर असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो x अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? बघा, x बरोबर 0, x बरोबर y, x बरोबर 0 की x अधिक y बरोबर 0. काय असणार आहे? अगदी बरोबर, y बरोबर 0 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की x अक्ष व y अक्ष यामुळे प्रतलाचे किती विभाग होतात? तर बघा, 2, 6, 8 की 4. आपल्याला माहित आहे y आणि x ह्या अक्षाचे किती विभाग होतात? तर 4 विभाग होतात. म्हणून आपलं 4 हे उत्तर कसं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे हा जो 10वा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की -4 -3 हा बिंदू कोणत्या चरणात आहे? वजा वजा विचारलेला आहे, मग तो कुठल्या चरणात असणार आहे? पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या की तिसऱ्या? वजा वजा आहे, मग हे असणार आहे अगदी बरोबर तिसऱ्या चरणात असणार आहे. तर याचं देखील आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर सगळ्या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे दिलेली आहेत. आता आपण त्यावर काय करणार आहोत? तर परीक्षा देखील घेणार आहोत. आणि या परीक्षेमध्ये p बरोबर काय आहे? -1 1, q बरोबर 3 -4, r बरोबर 1 -1, s बरोबर -3 -2, t बरोबर -4 4 यापैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग कुठला असणार आहे? बघा, ऑप्शन आपल्याला दिलेला आहे की p आणि t, q आणि r, फक्त s, p आणि r. काय असणार आहे? अगदी बरोबर, q आणि r हे असणार आहे. पुढचा जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो आहे की y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण कोणत्या स्वरूपाचे आहे? तर ते x बरोबर 0, x बरोबर a, y बरोबर a की x बरोबर y. काय असणार आहे? अगदी बरोबर, x बरोबर 0 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे x अक्षाचे समीकरण खालील प्रकारे कोणते आहे? तर ते x बरोबर 0, x बरोबर y, y बरोबर 0 की x अधिक y बरोबर 0. काय असणार आहे? अगदी बरोबर, y बरोबर 0 असे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y कोणत्या स्वरूपाचे असते? मग ते y बरोबर b, x बरोबर b की y बरोबर 0 आणि y बरोबर x. कसे असते? अगदी बरोबर, ते असते y बरोबर x. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की रेषा y बरोबर x या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असते? तर ते a वजा a, a की o a आणि a o. कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, ते काय असणार आहे की o a या स्वरूपात असणार आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, आरंभ बिंदूचे जे निर्देशांक आहे ते आपल्याला विचारलेले आहे. मग ते निर्देशांक काय आहे बघा, 0 1 0 वजा 1 0 0 की 1 0. काय असणार आहे? अगदी बरोबर, 0 0 हे आरंभ बिंदूचे काय आहेत तर निर्देशक आहेत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वजा 5 5 6 5 वजा 3 5 0 5 या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल? बघा, एक्स अक्षाला समांतर, वाय अक्षाला समांतर, आरंभ बिंदूतून जाणारी आणि यापैकी कोणतेही नाही. मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, एक्स अक्षाला समांतर हे आपले योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो एक्स अक्ष व वाय अक्ष यामुळे प्रतलाचे किती विभाग पडतात? बघा, 2 6 8 की 4 किती विभाग पडतात? अगदी बरोबर, 4 विभाग पडतात. आपला पुढचा प्रश्न आहे की एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात आहे? तर तो ए ओ आहे, ए आहे, ओ बी आहे की बी बी असणार आहे? अगदी बरोबर, तो असणार आहे ए ए. आपला शेवटचा प्रश्न असा आहे की वजा 4 वजा 3 हा बिंदू कोणत्या चरणात आहे? वजा वजाचा विचारलेला आहे, मग तो कुठल्या चरणात असणार आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? कुठल्या चरणात असणार आहे? अगदी बरोबर, तिसऱ्या चरणात वजा 4 वजा 3 हे बिंदू असणार आहे. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 7वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत, तसेच त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आणि आता काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील, त्याचा सराव देखील आज आपण इथे करून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे? तर आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात आडवी संख्यारेषा व उभी संख्यारेषा यांना काय म्हटलं जातं? तर बघा, त्या संख्यारेषांना म्हणजेच आडव्या संख्यारेषाला काय म्हटलं जातं? एक्स म्हटलं जातं, व उभी संख्यारेषा जी आहे तिला काय म्हटलं जातं? वाय असं म्हटलं जातं. जशी ही जी आडवी आहे ती आहे एक्स आणि ही कुठली असणार आहे? हा आहे वाय अक्ष. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेतलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील बघा, आपण इथे समजून घेऊयात की एक्स अक्ष व वाय अक्ष यांचा एकमेकात संबंध काय व याच्या छेदन बिंदूला काय म्हटलं जातं? तर पहा, एक्स अक्ष व वाय अक्ष हे एकमेकास कसे असतात? तर ते लंब असतात. त्या एकमेकांना 90 अंशमध्ये छेदतात. किती अंशामध्ये? तर 90 अंशामध्ये. मग त्यांच्या छेदन बिंदूला काय म्हटलं जातं? तर आरंभ बिंदू असे म्हटलं जातं. मग दोन्ही अक्षावरील 0 ही संख्या ह्याच बिंदूने काय होते ती आपल्याला दर्शवली जाते. मग त्याला 0 या अक्षराने दाखवतात, जे आपण दोन्ही अक्षावरती बघितलेलं आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, आपण इथे घेतलेला आहे की बिंदू एक्स निर्देशांक वाय निर्देशांक म्हणजे काय? तर बिंदू एक्स निर्देशांक म्हणजे बिंदूचे वाय अक्षापासूनचे अंतर होय, आणि तसेच बिंदूचा वाय निर्देशांक म्हणजे बिंदूचे एक्स अक्षापासूनचे अंतर, जे आपण इथे घेतलेले आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, तो असा आहे की आरंभ बिंदूचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहे. तर आरंभ बिंदूचे जे निर्देशक आहे ते आपल्याला माहिती आहे काय आहेत? ते 0 0 हे आरंभ बिंदूचे काय आहेत? तर निर्देशांक आहेत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे की आपल्याला इथे जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो आहे की एक्स अक्षावरील वायचा निर्देशक आणि वाय अक्षावरील एक्सचा निर्देशक काय असतो? तर आपण तो इथे मांडलेला आहे की एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक कसा असतो? 0 असतो. तसेच वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशांक कसा असतो? तो देखील 0 असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ए म्हणजेच ए बरोबर काय आहे? -3 -2, बी बरोबर -5 -2, सी बरोबर 0 -5, डी 9 0 हे बिंदू त्याच्या निर्देशांकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर बघा, आपण इथे घेतलेलं आहे की वरील दिलेले सगळे निर्देशांक हे कोणत्या चरणात आहे? तर बघा, बिंदू ए 3 2 म्हणजेच दुसऱ्या चरणामध्ये आहे, आणि हा आहे कितवा चरण? तर दुसरा चरण.
आणि बिंदू बी -5 -2 हा कितव्या चरणामध्ये आहे, तर तो तिसऱ्या चरणामध्ये आहे. दुसरा आहे बिंदू सी -0 -5 हा वाय अक्षावर येईल. कुठल्या अक्षावर, तर वाय अक्षावर. आणि बिंदू डी म्हणजे 9-0 हा सुद्धा कशावर येणार आहे, तर तो देखील वाय अक्षावर येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, x बरोबर 3 y - 2 बरोबर 0 आणि x + 6 बरोबर किती, तर 0. y बरोबर -5 या समीकरणाचे आलेख x अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणाचे आलेख हे y अक्षाला समांतर आहेत ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, x अक्षाला समांतर असणारा आलेख आणि y अक्षाला समांतर असणारा आलेख म्हणजे x बरोबर किती, तर 3. या समीकरणाचे आलेख y अक्षाला कसा आहे, तर तो समांतर आहे. म्हणून y - 2 बरोबर किती, 0 आणि y बरोबर 2 हा कसा आहे, तर y - 2 बरोबर 0 पेक्षा लहान आहे. मग या समीकरणाचे आलेख x अक्षाला कसा आहे, तर समांतर आहे. म्हणून x + 6 बरोबर 0 हा x बरोबर -6 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग या समीकरणाचे आलेख y अक्षावर कसे आहेत, तर समांतर आहेत. मग y बरोबर किती, -5 या समीकरणाचे आलेख x अक्षाला कसे आहेत, तर ते x अक्षाला समांतर आहेत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे प्रश्न उत्तरे होते ते देखील आपण इथे घेतलेले आहेत. तर जे आपलं 7वं प्रकरण आहे निर्देशक व भूमिती, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसंच खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे यांचा देखील सराव आपण करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 7वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती हे प्रकरण जे आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.